नमस्कार पशुपालक मित्रांनो, आपल्याकडे 8 टॉप क्वालिटीच्या गायी विक्रीसाठी आहेत आणि त्यामधल्या 2 गायी आत्ता सकाळी विक्री झालेल्या आहेत. शिल्लक 6 गायी विक्रीसाठी आहेत. 6 गायींची काय किंमत सांगितलेली आहे, दाताला कसे आहेत, कितव्यांदा येत आहेत, पहिल्यांदा दुधाला काय चाललेले आहेत, याची सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आपण या चॅनलवर नवीन असताना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला दूध उद्योजक मित्र परिवार यांना नवीन आलेले लॉट त्यांच्या पुढं येत राहतील. आणि एक गोष्ट लक्षात येत राहील की कशा क्वालिटीच्या गायींची काय किंमत मार्केटमध्ये चालू आहे, मार्केट चढलेलं आहे किंवा उतरलेलं आहे. तर मित्रांनो, ही एचएफची गाय जी दिसत आहे, ही गाय दुसऱ्यांदा येत आहे. पहिल्यांदा ह्या गायीने 25+ लिटर दूध दिलेलं आहे. गाय आपण चारी बाजूनी कव्हर करीत आहोत मित्रांनो. गायीच्या पाठीचा कणा, कासाची ठेवण, सडांमधलं अंतर, गायीचं बॉडी स्ट्रक्चर, स्किन क्वालिटी, गायीचं कलर कॉम्बिनेशन, सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घेऊ शकता. गायीच्या चालण्यावरूनच शेतकरी मित्रांना गायीचा अंदाज येत असतो. मित्रांनो, आपण निवडक आणि ठराविकच व्यापाऱ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि गायीमध्ये, कुठल्याही गायीमध्ये काहीही बाटबट्टा असेल तर स्वतः व्यापारी जबाबदार राहणार आहेत. अशी प्रॉपर बोली करूनच आपण त्या व्यापाऱ्यांचे व्हिडिओ तुमच्या पुढं दाखवत असतो, तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, सकाळपासून 2 गायी खरेदी झालेल्या आहेत आणि त्या 2 गायी काय किमतीला खरेदी झालेल्या आहेत ते काय मी सांगणार नाही. पण या पुढच्या ज्या गायी आहेत त्या गायींच्या किमती मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, कारण की किंमत ही कमी जास्त होतच असते. हे व्यवहाराच्या गोष्टी आहेत. त्यामुळं आता ही 2 नंबरची गाय आपण कवर करीत आहोत मित्रांनो. ही गाय 6 दाताची आहे आणि ही गाय दुसऱ्यांदा येत आहे. ही गाय पहिल्यांदा 20 लिटर प्लस चाललेली आहे. या गायीची किंमत 1,25,000 रुपये सांगितलेली आहे. मित्रांनो, ज्या पशुपालकांना अशा गायी घ्यायच्या आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून अशा चांगल्या गायी आपल्या पंचकृषीतल्या, आपल्या मातीतल्या, आपल्या वातावरणात लहानाच्या मोठ्या झालेल्या आणि सहजासहज रोगाला न बळी पडणाऱ्या, स्ट्रॉंग इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या अशा गायी तुम्ही सहज उपलब्ध करून घेऊ शकता. किंमत कमी जास्त होतच असते. स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या गायीची आणखीन जास्तीत जास्त माहिती काढू शकता. आणि गायी समोरून एकदम तगडा आणि व्यवस्थित दिसत आहेत. व्हिडिओमध्ये जरी थोडं गायीची क्वालिटी तुम्हाला जरी समजायला हे झाले तरी गायी समोरासमोर एकदमच मस्त आणि सुदृढ अशा दिसत आहेत. मित्रांनो, ही 3 नंबरची गाय आपण कवर करीत आहोत. गायीच्या कासाची ठेवण तुम्ही बघा, गायीच्या सडामधलं अंतर बघा. ही गाय आणखीन 20 दिवस कच्ची आहे, म्हणजे यायला आणखीन 20 दिवस हिला बाकी आहेत. गायीचं बॉडी स्ट्रक्चर आणि गायी घेत असताना गायीच्या दोन्हीही कुस गच्च भरलेले असायला पाहिजेत, जेणेकरून गायी आपल्याला निरोगी असल्याचं समजून येतं. एक कुस भरलेली आहे आणि एक कुस थोडी कमी आहे, किंवा गायीच्या बरगड्या फासळ्या उघड्या आहेत. त्याच्यातून आपल्याला समजून येतं की गाय या अगोदर आजारी आहे, किंवा तिला या अगोदर खुराक, चांगलं वैरण भेटलेलं नाही. अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात मित्रांनो, जेणेकरून आपले जे काय जाणकार मित्र आहेत गायी जनावरं गुरांमधले, अशा मित्रांना सोबत घेऊनच गायीचा व्यवहार करा, जेणेकरून शेतकरी मित्रांचं कुठल्याही 1 रुपयाचंही नुकसान न झालं पाहिजे आणि कुणाचाही याच्यामध्ये 1 रुपयाचंही नुकसान न व्हावं, ही आपली पारदर्शक भावना असते. मित्रांनो, अशाच टॉप क्वालिटीच्या गायी मी तुमच्या समोर दाखवत असतो. आठवड्यातले 4 दिवस आपण वेगवेगळे लॉट तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर या गायींचं लोकेशन आहे गाव पोथरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, आणि व्यापाऱ्याचं नाव आहे शरद शिंदे डेअरी फार्म. पोथरे गावामधले हे शिंदे डेअरी फार्मच्या गायी आपण कवर करीत आहोत मित्रांनो. तर आता ज्या पण किमती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या किमती ग्राह्य न धरता व्यवहाराला बसल्यावर किंमत कमी जास्त होतच असते मित्रांनो. ही पण तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे कॉल येतात की व्यवहारात बसल्यावर किमती जास्त सांगताय तुम्ही, किंवा असं. ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण व्यवहाराला ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात बसता त्यावेळेस किंमत ही कमी जास्तच होत असते आणि कमी जास्त करूनच व्यवहार हा पार पाडला जातो. पण विषय एवढाच असतो की ह्या व्यवहारामध्ये कुठलाही दलाल नसतो किंवा ब्रोकर, मध्यस्थी असा काही नसतो. डायरेक्ट तुम्ही आणि गायीचा मालक या दोघांमध्येच हा व्यवहार होत असतो. आपलं चॅनल जर सबस्क्राईब केला असेल तर तुमचा कितीही रुपयांनी व्यवहार ठरलेला असू द्या,
त्यामध्ये 5,000 रुपयाचा डिस्काउंट हा शेतकऱ्याला देण्यात येतो. मित्रांनो, आपण ही पुढची गाय कव्हर करतो आहे. या गायीची किंमत सांगितलेली आहे 1,10,000 रुपये आणि ही गाय आत्ता कमीत कमी 10 ते 12 दिवसाची कच्ची आहे. गायीचं आडण तुम्ही बघू शकता, कास बघू शकता कशी एकदम स्ट्रॉंग, तिच्या मिल्क लाईम, दुधाच्या ज्या शिरा आहेत, दुधाच्या ज्या नसा आहेत त्या तुम्ही बघू शकता. आणि गायीची कास मोठी आहे, मग ती जास्त दूध देईन हा गैरसमज मित्रांनो काढून टाका. कारण की गायीच्या नसा ज्या आहेत, गायीच्या दुधाच्या शिरा ज्या आहेत त्यावरून गायी भविष्यात जास्तीत जास्त दूध देईन. तिला जर चांगलं खुराक, चांगल्या पद्धतीचा चारा जर भेटला तर गायी चांगल्यात चांगलं जास्तीत जास्त दूध देईन हा विषय असतो मित्रांनो. तर गायीच्या चालण्यावरून तुम्ही बघू शकता, गायीच्या नखांपासून ते गायीच्या केसांपर्यंत प्रॉपर अशी माहिती तुम्हाला गाय बघूनच समजत असते. गायीच्या नाकावरती थोडासा घाम असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला समजून येतं की गाय हिटिंग होत नाही किंवा गायला ताप नाही. गायीच्या नाकपुडीवरती घाम आल्यासारखं दवबिंदूसारखं थोडंसं असायला पाहिजे आणि गायीच्या सडांमधलं अंतर पण व्यवस्थित असायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात काही अडचणी येणार नाही. गायला मस्टिस झाला आहे का नाही हे तुम्ही गायीची कास चेक करून, सगळ्या गोष्टी पारदर्शक असे चेक करून तुम्ही बघून घेऊ शकता मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.